शिवराज्याभिषेक सोहळा 2025 संगमनेरमध्ये पत्रकार परिषद। रायगड सेवक समितीची महत्त्वपूर्ण घोषणा। दिनांक 2 जून 2025 सोमवार रोजी संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। 6 जून 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात साजरा होणार असल्याने सांगण्यात आले। रायगड सेवक समिती, गड किल्ले सर्व धन संस्था संगमनेर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। निलेश प्रवीण पवार, तालुका प्रमुख स्वराज्य पक्ष यांनी तमाम शिवभक्तांना आवाहन केले आहे की त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घ्यावा। या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थित होती। आकाश शिंदे, ओम जाधव, सिद्धार्थ दुरसिंग, साहिल गडाख, राज तायडे, प्रसाद आव्हाड, ओंकार अभंग, विशाल गजवे। तुम्ही बघत आहात NAC न्यूज इंडिया संगमनेर। मोठ्या थाटामाटात दुर्गराज रायगडावर केला जातो। यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून तिच्या अंतर्गत खूप साऱ्या संघटना, काही दुर्ग संवर्धन समिती आहे, काही छोटे मोठे ग्रुप त्यांच्या अंतर्गत काम करत असतात। तशीच आमची समिती आहे रायगड सेवक समिती, संगमनेर तालुका, जिल्हा अहिल्यानगर येथून शेकडो शिवभक्त शिवप्रेमी येत्या 3 जूनला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ले शिवनेरी येथील शिवाई देवीला वंदन करून 3 तारखेला श्रीराम रायगडाकडे रवाना होते। येत्या 5 जूनला दुपारी छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती हे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस्थळी पाचाड येथे वंदन करून शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होईल। त्यानंतर छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती हे दुपारी 4 वाजता सर्व शिवप्रेमी शिवभक्तांसह रायगड चढण्यासाठी सुरुवात करते। त्यानंतर महादरवाजाजवळ सर्व रायगड प्राधिकरण असतील, रायगड मधील सर्व शिवभक्त असतील त्यांच्यासह महादरवाजाला वंदन करून स्वागत करण्यात येते। त्यानंतर शिरकाई देवीजवळ छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे आल्यानंतर ढोलांच्या जोशात व लेझिमच्या नादात त्यांचे होळीच्या माळावर स्वागत केले जाते। त्यानंतर युद्धकला महाराष्ट्राची अशी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात रायगडावर केले जाते। होळीच्या माळावर प्रात्यक्षिक झाल्यानंतर गजर शिवशाहिरांचा असा राजसंध्यावर कार्यक्रमही केला जातो। त्यानंतर भरपूर काही कार्यक्रम असतात राजसंध्यावर ते केले जातात। त्यानंतर 6 जूनला सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुरुवात केली जाते। युवराज संभाजीराजे छत्रपती त्यानंतर सर्व शिवभक्तांना संबोधित करतात व 352 नाण्यांनी, यावेळेस 352 राज्याभिषेक आहे, त्याकरता 352 नाण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरीच्या मूर्तीला 352 नाण्यांचा अभिषेक केला जातो व थाटामाटात पूर्ण जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांची पालखी ही समाधीस्थळी रवाना होते व त्या पालखीचा सर्व शिवभक्त आनंद घेत असतात। पालखी झाल्यानंतर सर्वांना जेवणाची सोय युवराज संभाजीराजे छत्रपती व आईसाहेब संयुक्ताराजे छत्रपती यांच्यातर्फे केली जाते। शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यातर्फे हे सर्व नियोजन केले जाते। याकरता पूर्ण महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त शिवप्रेमी रायगडावर येत असतात। मी तुम्हाला एकच विनंती करतो की हा जो सोहळा आहे आपला, हा युवराज संभाजीराजे छत्रपतींनी फक्त एका पक्षापुरता आणि संघटनेपुरता मर्यादित नसून पूर्ण सर्व पक्ष एकत्र करून, सर्व संघटना एकत्र करून, सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन हा सोहळा केला जातो। म्हणून हा सोहळा आज लोकोत्सव सोहळा झाला आहे। या सोहळ्याला मी सर्व महाराष्ट्राला विनंती करतो की तुम्ही मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी रायगडावर यावे व आपलं नशीब आहे की त्यावेळेस आपल्या राजाचा राज्याभिषेक आपल्याला बघता आला नाही, पण 6 जून रोजी आपला महाराजांचा राज्याभिषेक बघण्यासाठी तुम्ही रायगडावर यावे अशी माझी विनंती आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। निलेश भाऊ, सध्या तिथीनुसार हा सोहळा करणार आहे का? जो तुम्ही 6 जूनला जो सोहळा करणार आहे तो काही लोक हे बंद करायच्या पाठीमागे, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता का?
तर त्यावर बोलण्यासारखं तर काही नाही, कारण ते विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणावं लागेल त्यांना. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही असे काही पिलावर होते, त्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला होता. पण असंख्य मावळे होते जे छत्रपतींसोबत होते, त्यांनी राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात पार पाडला. आणि यावेळेस आमच्यासारखे काही शिवमावळे आहेत ते हा जो राज्याभिषेक सोहळा हा थाटामाटात पार पाडतील. आणि त्या पिलावळांना सांगू इच्छितो, तुम्हाला काय प्रयत्न करायचे तुम्ही प्रयत्न करा. 6 जून सोहळा हा अगोदरपासून सोहळा होत आला आणि पुढे होत राहील. जय शिवराय.